सारेगमा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सारेगमा वीकेंड क्लासिक्स मध्ये मी सानिका आली आहे, कारण आज गुरुवार आहे, त्यामुळे नवा शो आणि नवी थीम. मला आठवतंय लहानपणी आई रेडिओ सुरू करायची, त्यावरती आकाशवाणीची धून झाली की वंदे मातरम लागायचं आणि बऱ्याच अनाउन्समेंट्स व्हायच्या. आजही त्यातली एक अनाउन्समेंट ना अगदी कानात घुमते असं म्हणता येईल. सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम स्वरांजली. ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला वेगळीच देण दिली आहे, कारण या स्वरांजलीमध्ये एका गायकाचं नाव दर दिवसाआड ऐकू येत असे आणि ते नाव होतं पंडित भीमसेन जोशी यांचं. भीमसेन जोशींच्या नावाची आणि त्यांच्या आवाजाची वेगळीच जादू होती, कारण हा आवाज काही सर्वसामान्यांसारखा किंवा इतर गायक मंडळींसारखा हलका कोमल वगैरे अजिबात नव्हता. हा आवाज होता अगदी भारदस्त आणि पहाडी. परंतु आवाज कितीही भारदस्त असला ना तरी त्यातला गोडवा कुठेही कमी पडत नसे. कधी आणि का पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागले ना, याचं उत्तर आज माझ्याकडेही नाही आहे. मात्र नकळत पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लळा लागला आणि तो आजही कायम आहे, हे मात्र खरं आहे. आणि हा लळा तुम्हालाही असणारच. त्यामुळंच सारेगमा कारवा मराठीतून आज आपण ऐकणार आहोत भीमसेन जोशी यांची सुरेल आणि अप्रतिम गाणी. हा नजराणा पेश करतीये. मला काय वाटतं माहितीये का, की विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग अनेकांनी सांगितला. संत श्रेष्ठांनी त्याच्यावरती उपदेशपर व्याख्यानं दिली. अनेक लोकांनी गीतमय रचनासुद्धा केल्या. पण या वाणीला कुणी अभंग बनवले असतील ना, तर ते भीमसेन जोशींनी. म्हणूनच भीमसेन जोशींच्या आवाजातलं राम फाटक यांनी संगीत दिलेलं संत एकनाथांचा अभंग माझे माहेर पंढरी ऐकून आजची सुरुवात करूयात. सारेगमा कारवा मराठीतून येतंय हे गाणं. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी. कुंडलिक आहे बंधू, कुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे
माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भिवरे चातिरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी. माझे माहेर पंढरी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव. तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव. तुम्हा
मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण, पायीची वहाण, पायीची वहाण, पायी भरी ज्ञान याचराद गुरु मारावा, ज्ञान याचराद गुरु माराव, ज्ञान याचराद गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञान याचराद गुरु महाराव, ज्ञान याचराद गुरु महाराव. ब्रह्मादिक देथे तुम्हा ओळगणे, ब्रह्मादिक देथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे कार पुढे ज्ञान याचराद, ज्ञान याचराद, ज्ञान याचराद, ज्ञान याचराद गुरु महाराव, ज्ञान याचराद गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञान याचराद गुरु महाराव, ज्ञान याचराद गुरु महाराव. तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे, युक्तीची खाली, तुका म्हणे नेणे, तुका तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे, युक्तीची खाली म्हणून ठेविली, म्हणून ठेविली, म्हणून ठेविली, पायी डोई, पायी डोई, म्हणून ठेविली, पायी डोई, पायी डोई. ज्ञान याचराद गुरु महाराव, ज्ञान याचराद, ज्ञान याचराद, ज्ञान याचराद गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा ऐसे ज्ञान याचराद गुरु महाराव, ज्ञान याचराद गुरु महाराव. वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आणि तुम्हाला तर माहितीयेच, सा सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक शो मधला सा सानिकाचा. आज आपण ऐकतोय भीमसेन जोशी यांची अप्रतिम गाणी. भीमसेन जोशी म्हणजे गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे काही लेखक किंवा भाष्यकार नव्हते,
पण भीमसेनी गाणं म्हणजे 100% स्वच्छ शास्त्र, आणि तेही फक्त नियमांचा नुसतं रवंथ नव्हता, तर शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठा महाल उभा केल्यासारखं ते असायचं. अनेक रेकॉर्डिंग्ज आणि व्हिडिओच्या माध्यमातून भीमसेन जोशी आपल्या सोबतच आहेत असं आपल्याला वाटतं. पण भीमसेन जोशी यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? कर्नाटकमधल्या धारवाड जिल्ह्यातल्या गदग इथं त्यांचा जन्म झाला होता. भावंडांमध्ये हे सर्वात मोठे होते. वडील शिक्षक होते, तर आजोबा त्यावेळचे प्रसिद्ध गायक होते. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकांकडून भीमसेनजींचं काही समाधान झालं नाही. त्यामुळं गुरुच्या शोधार्थ त्यांनी घर सोडलं होतं. धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी त्यांनी बरीच भटकंती केली आणि संगीतात तयार झाले. 1936मध्ये गाण्याची आपल्या मुलाला असलेली आवड त्यांच्या वडिलांनी समजून घेतली आणि त्यांनी पुन्हा घरी आणले. 22व्या वर्षी त्यांनी गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. अचूक सूर लावणे, लांब लचक पल्लेदार ताना आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि याच बरोबरीनं तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. मला आठवतंय की बालभारतीनं दरवर्षी पुस्तकातून तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, जनाबाईंची ओळख आपल्याला करून दिली आहे. मात्र त्यांना स्वर रूपाने जिवंत करून आमच्या मनात पोहोचवण्याची जबाबदारी जणू भीमसेन जोशींनीच उचलली होती. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साथ चढवून नव्हे, तर त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांना जिवंत केलं होतं आणि त्यांची ही कला न्यारीच होती. चला तर निघूयात पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. संत नामदेव यांनी ही काव्यरचना केली आहे, तर श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलंय आणि आवाज अर्थात भीमसेन जोशींचा. सारेगामा वीकेंड क्लासिक शोमध्ये मी सानिका तुमच्यासोबत. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. हेची घडो मज जन्म जन्मांतरी. 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 मागणे श्रीहरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान.
नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन मुखी नाम सदा मुखी नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन जनी जनार्दन जनी जनार्दन ऐसा भाव ऐसा भाव ऐसा भाव पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबात पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी 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 नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी कीर्तन गजरी सप्रेमाद पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबात पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान पंढरीचा वास चंद्रभागेसान 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 सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
सावळी सुंदर रूप मनोहर 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 राहो निरंतर हृदयी माझे सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर काही इच्छा नाही ताड आणिक काही इच्छा नाही ताड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ जन्मो ऐसे मागितले तुझ अमासी साध द्यावे आता सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर तुकामणे तुझ ऐसे जिधरा तुकामणे तुझ ऐसे जिधरा तुकामणे तुझ ऐसे जिधरा तुकामणे तुझ ऐसे जिधरा ढूंढिता सकळ नाही आमा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर
वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये मी सानिका आहे तुमच्यासोबत आणि भीमसेन जोशींची सुरेल मैफिल आज आपण अनुभवतोय. भीमसेनजींबद्दल मगाशीच मी सांगितलं की त्यांचे वडील हे पेशाने शिक्षक होते आणि भीमसेनजींचा संगीताकडे असणारा ओढा त्यांना फारसा आवडत नसे. हे कळल्यानंतर भीमसेनजींनी मात्र गुरुच्या शोधार्थ प्रवास सुरू केला. करीम खा, वझेबुवा, केसरबाई केरकर यासारख्या अन्य उस्तादांकडे त्यांनी गायक आणि वादन शिकून घेतलं. नंतर त्यांच्या वडिलांना संगीतातला ओढा लक्षात आल्यामुळं त्यांनी त्यांना पुन्हा राहत्या घरी बोलवून घेतलं आणि रामभाऊ कुंदगोळ यांच्याकडे शिकवणी चालू केली. रामभाऊ हे सवाई गंधर्व होते. जेव्हा भीमसेनजींनी पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यास सुरुवात केली तेव्हा कित्येक वेळा एकाच दिवसात 2 शहरातील मैफिल घेण्यासाठी ते 2-2दा विमान प्रवास करत असत. त्यामुळे जेव्हा पु ल देशपांडे यांनी त्यांच्या मैफिलीला हजेरी लावली तेव्हा गमतीने हवाई गंधर्व ही पदवी पुलंनी भीमसेनजींना बहाल केली होती. भीमसेन जोशी जरी शास्त्रीय गायक असले तरीही त्यांनी भजन, चित्रपट गीते, ठुमरी अगदी वेगळ्या शैलीत गायल्यामुळं लोकप्रियता मिळवली. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. केवळ मराठीतच नाही तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिकसुद्धा भीमसेन जोशी यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाले होते. भीमसेनजींनी आपल्या गायनाने सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि आजही त्यांची गाणी ऐकताना ही भुरळ पडते. सुखाचे हे नाम आवडीने गावे, राम फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय, तर सोयराबाई यांची ही रचना. पंडित भीमसेन जोशींचं हे गाणं येतंय सारेगम कारवा मराठीमधून. सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबासी. सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे. संसार सुखाचा होईल निधार, संसार सुखाचा होईल निधार, संसार सुखाचा होईल निर्धार, संसार सुखाचा, संसार सुखाचा होईल निधार, संसार सुखाचा होईल निधार. नामाचा गजर, नामाचा गजर सर्व काळ, सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबासी. सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे, सुखाते हे नाम आवडीने गावे. काम क्रोधांचे ना चलेची काही, काम क्रोधांचे ना चलत काही, काम क्रोधांचे ना चलत काही, काम क्रोधांचे ना चलत काही. आशा मन पाही, आशा
मंच पाही भूर होती सुखाते है नाम आवडीने गावे सुखाते है नाम आवडीने गावे वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबासी सुखाते है नाम आवडीने गावे सुखाते है नाम आवडीने गावे आवडी धरोनी वाचे म्हणे धर धर आवडी धरोनी वाचे म्हणे धर धर आवडी धरोनी वाचे म्हणे नरी नरी आवडी धरोनी वाचे म्हणे धर धर आवडी धरोनी वाचे म्हणे धर धर म्हणतसे महारी चोखी आती सुखाते है नाम आवडीने गावे सुखाते है नाम आवडीने गावे सुखाते है नाम आवडीने गावे वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबासी सुखाते है नाम आवडीने गावे सुखाते है नाम आवडीने गावे. सारेगामा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. विठ्ठल आचित्ती गोड लागे गाता गीती 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 विठ्ठल आचित्ती गोड लागे गाता गीती
विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल 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 वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत है संजीवनी संजीवनी विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती रंगलाया रंगे तुगा विठ्ठल सर्वांगे रंगलाया रंगे तुगा विठ्ठल सर्वांगे विठ्ठल सर्वांगे गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोड लागे गाता गीती विठ्ठल चित्ती
गीती विठ्ठल चित्ती गोर लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोर लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोर लागे गाता गीती विठ्ठल चित्ती गोर. आजची महफिल आपल्याला एक वेगळाच अनुभव देतेय. पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आज आपण ऐकतोय वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये. आणि मी सानिका आहे तुमच्यासोबत. यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी असंच मला वाटतं, कारण कळत नकळत भीमसेन जोशींचा आवाज आपल्या मनाच्या कोपऱ्यात अभंगवाणी रूपानेच का होईना पण चिरकाल कोरला गेलाय असं मला वाटतं. म्हणजे ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, तसे भीमसेन जोशींच्या गाण्याबद्दल मला वाटतं. त्यांच्या आवाजाशी मैत्री होऊन जाते. मला वाटतं की भीमसेन जोशी म्हणजे जादूगार असावेत किंवा त्यांच्याकडे गायकीचा परीस तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा आणि तो शेकडो वर्ष जुना अभंग साक्षात उभा ठाकावा. मराठीमधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडे घालत प्रसन्न केलेच, पण कन्नड भाषेतील पुरंदरदासांच्या भजनांनाही आवाजाचा साथ चढवला. भीमसेन जोशींनी प्रत्येक अभंगातून विठोबाला आपल्या पुढ्यात उभं केलंय आणि त्याच्यासमोर लोटांगण घालून मागणं मागावं की हेची घडो माझं जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे असं म्हणावं असं वाटतं. ऐकणार आहोत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भीमसेन जोशी यांनी आवाज दिलेलं हे गाणं विठ्ठलाचे पायी, सारेगम कारवा मराठीमधून. विठ्ठलाच्या पारी थरारली वीट विठ्ठलाच्या पारी थरारली वीट राबुळीची घाट निनादली राबुळीची घाट निनादली विठ्ठलाच्या पायी थरारली वीट विठ्ठलाच्या पायी थरारली वीट उठला हुंदका देहूच्या वरात तुका समाधीत चढला उठला हुंदका देहूच्या वरात तुका समाधीत चढला विठ्ठलाच्या पायी थरारली वीट विठ्ठलाच्या पायी थरारली वीट अनाथांचा नाथ सोडून पार्थिव अनाथांचा नाथ सोडून पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठाची निघाला वैष्णव वैकुंठासी विठ्ठलाच्या पायी थरारली वीट विठ्ठलाच्या पायी थरारली वीट संत माळेतील मणी शेवटेला संत माळेतील मणी शेवटेला
अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. कोडी भव बंधू यमपाश, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. तुझी शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, 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 तुझी शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता. विठ्ठल जा संता समागमे, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी, विठ्ठल गुणनिधी विठ्ठल 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 गुणनिधी विठ्ठल गुणनिधी गुणनिधी विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी, विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल उभा
पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती धावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती धावा विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख 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 गोडावले मुख गोडावले मुख तुका म्हणे विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती धावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती धावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा. वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये मी सानिका आहे तुमच्यासोबत आणि आज भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आपण अनुभवतोय. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून 1952 साली सवाई गंधर्व संगीत महोत्सव त्यांनी सुरू केला होता. भीमसेन जोशींनी सुरुवात जरी क्लासिकल गाऊन केली होती तरीही त्यांना गायनाचा प्रत्येक प्रकार आवडायचा आणि त्यामुळेच जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी त्यांना बहाल केली होती. एका ठिकाणी त्यांचा एक प्रसंग सांगितलाय जो मी तुमच्याबरोबर शेअर करते. वसंत बहार नंतर भीमसेनजींनी पुन्हा एकदा हिंदीत ठसा उमटवण्यासाठी अमोल पालेकर यांच्या अनकही फिल्ममधली 2 गाणी गायली. यामध्ये 2 भजनं गाण्यासाठी पंडितजींना बोलवण्यात आलं होतं. पण त्याआधी हे ठरत नसताना अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात चर्चा चालली होती की ही गाणी नेमकी कोणत्या गायकांकडून गाऊन घ्यावीत. या भूमिकेसाठी विचार करता करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा. भीमसेन जोशी यांच्यासारखा हवा तर मग भीमसेन जोशीच का नकोत. त्याच वेळी पालेकरांनी पंडितजींना फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भेटही झाली. दोघंही गाडीत बसून याविषयी बोलायला लागले. 2 भजनं आपण गावीत अशी आमची इच्छा आहे हे ऐकताच पंडितजींनी लगेचच होकार दिला. पालेकर यांच्यासोबत असलेले म्युझिक कंपोजर जयदेव देखील यावेळी भावनाशील झाले होते. प्रत्येकच अभंगाला भीमसेन जोशींनी आपल्या नजाकतीनं जिवंतपणा दिला. भीमसेन जोशींनी विठ्ठल गीती गावा अन गाता गाता तो ऐकणाऱ्याच्याही चित्ती गोड लागावा. सावळ्या सुंदर मनोहर रूपाचे गुणगान गाताना तुझे नाम गोड पांडुरंगा मधून तो इतका गोड झालाय की आत्ता शो ऐकताना सुद्धा तुमच्या डिव्हाइसजवळ मुंग्या येतील का असा प्रश्न पडावा. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भीमसेन जोशी यांनी गायलेलं आरंभी वंदीन अयोध्येचा राजा हे गाणं मी घेऊन येतेय सारेगम कारवा मराठीमधून. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची गादा भक्ताची गादा पावत से आरंभी वंदीन
राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी. राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची गाथा, भक्ताची गाथा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापघन, उच्चारिता राम होय पापघन. उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापघन. उच्चारिता राम होय पापघन. पुण्याचा निश्चय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची गाथा, भक्ताची गाथा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापियान ठवे, पापियान ठवे, पापियान ठवे. काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची गाथा, भक्ताची गाथा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना.
अयोध्येचा राजा आरंभी मंदिर अयोध्येचा राजा आरंभी मंदिर अयोध्येचा राजा भक्ताची गादा भक्ताची गादा पावत जे आरंभी मंदिर अयोध्येचा राजा आरंभी मंदिर अयोध्येचा राजा. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशन्सचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. भाव भक्ती भीम उदकते वाहे भाव भक्ती भीमा भाव भक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत है पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दया क्षमा शांती दया क्षमा शांती हे जिवाळूवंत दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती हे जिवाळूवंत मिळाला थाट मिळाला थाट मिळाला थाट वैष्णवांचा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभत से काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दश इंद्रियांचा एक मेळा केला दश इंद्रिया
एक मेळ केला, ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, ऐसा गोपाळ काला, होत असे काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. देखिली पंढरी देहि जनिवानी, देखिली पंढरी, 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 देखिली पंढरी देहि जनिवानी, पंढरी देखिली पंढरी देहि जनवानी, देखिली पंढरी, पंढरी, देखिली पंढरी देहि जनवानी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, एका जनातनी, वारी करी काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काय मग पंढरीच्या वारीला जाऊन आल्याचा भास झाला ना. भीमसेन जोशीने गायलेली गाणी ऐकताना असंच दंग होऊन जायला होतं. राम फाटक यांनी याचं संगीत केलं होतं, तर भीमसेन जोशी यांनीच हे गायलं होतं. काया ही पंढरी हे गाणं आपण आत्ताच ऐकलं सारेगम कारवा मराठीमध्ये. पंडित भीमसेन जोशी म्हणलं की सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येत असणार. पण आता मी जर का ऑटोमोबाईल म्हणलं तर कसं वाटेल. एकदा सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं होतं की पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडींविषयी जशी त्यांची आवड होती तशीच गाडी दुरुस्त करण्यातही. भरधाव गाडी ते कायम चालवायचे. ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते, ते इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा. इंजिनसह प्रत्येक पार्टची माहिती पंडितजींना कळायची. गाडीत नेमकं काय बिघडलंय, ती कधी दुरुस्त होईल, किती वेळात होईल, ही माहिती गॅरेजवाल्याला नसेल तितकी पंडितजींना असायची. या सगळ्या गोष्टीतलं त्यांचं ज्ञान अगाध होतं आणि कधी गाडी बिघडली तर काय बिघाड झालाय हे ते बिनचूक सांगत असत. पंडितजी माणूस म्हणूनही अत्यंत साधे होते. इतकं कर्तृत्व गाजवून सुद्धा अहंभावाचा त्यांना स्पर्श झालेला नव्हता. याबद्दलची एक आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सांगितली होती की एकदा कामानिमित्त तो मुंबईवरून कलकत्त्याला विमानानं निघाला होता. सगळी मंडळी स्थिरस्थावर झाली होती. साधारण 1.5 तासाचा प्रवास झाला आणि त्याला असं वाटलं की आपल्या आजूबाजूला कुणीतरी आलंय, कारण सचिनला डुलकी लागली होती. त्याला जाणीव झाली आणि त्यानं डोळे उघडले तर साक्षात समोर भीमसेन जोशी उभे होते. दोघांचीही नजरानजर झाली आणि आपला हात हातात घेऊन भीमसेन जोशींनी त्याला सांगितलं की नमस्कार, आपला खेळ मला प्रचंड आवडतो. माझं नाव भीमसेन जोशी, मी तुमचा चाहता आहे. आज अशी अचानक विमानात आपली भेट झाली याचा मला खूप आनंद वाटतो. त्या आठवणीत सचिननं सांगितलं की भीमसेन जोशी दिसल्यानंतर बसल्या जागीच तो उडाला आणि इतका मोठा माणूस, इतका साधा आणि नम्र हे पाहूनही त्याला खूप आश्चर्य वाटले. यावरून भीमसेन जोशी हे माणूस म्हणून किती संवेदनशील होते आणि एखाद्याच्या कलेचा आदर करण्याची वृत्ती त्यांच्यामधली दिसून येते. ऐकूयात भीमसेन जोशी यांनीच गायलेलं हे सुंदर गाणं. राम फाटक यांनी या गाण्याचं संगीत केलंय. माझा भाव तुझे चरणी.
सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येतंय तुमच्या भेटीला. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. सापडलू एकामेका, सापडलू एकामेका, सापडलू एकामेका. जन्मोजन्मी नोहे सुटका, नोहे सुटका. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. त्वामोडिली माझी माया, त्वामोडिली माझी माया, त्वामोडिली, त्वामोडिली माझी माया, त्वामोडिली, त्वामोडिली माझी माया. मी तो जडलो तुझिया पाया, मी तो जडलो तुझिया पाया. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. त्वामद मूकलिले विदेही, त्वामद मूकलिले विदेही, त्वामद मूकलिले विदेही. मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी.
ठगविले पुणा सांग कोणे ठगविले पुणा माझा भाव तुझे चरणी माझा 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 भाव तुझे चरणी माझा माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी. हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल पिता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
रामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 सुरांचा जादूगार आणि संगीतातला आविष्कार म्हणजेच पंडित भीमसेन जोशी. आज त्यांच्याच गाण्यांची ही महफिल आपण ऐकतोय वीकेंड क्लासिक्स रेडिओ शोमध्ये आणि मी सानिका आहेच तुमच्यासोबत. पंडित भीमसेन जोशींच्या बाबतीतल्या अनेक आठवणी अनेक दिग्गजांनी सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये अब्दुल कलामांनी एक आठवण सांगितली होती की संशोधनाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा तेव्हा ते भीमसेन जोशींचं गाणं ऐकायचे आणि त्यांना मार्ग मिळायचा. अहो एवढंच काय, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा एकापेक्षा एक सरस अभंगवाणीनं बळ देण्याचं काम कोणी केलंय ना, तर ते केलंय अर्थात पंडित भीमसेन जोशींनी. लताबाईंनी भीमसेन जोशींबद्दलची एक आठवण सांगितली होती की लताबाईंना जेव्हा भारतरत्न मिळाला त्याच्यानंतर या भारतरत्न असं ते कायम म्हणायचे, किंवा अहो लताबाई एकदा घरी या, मस्त गरम थालीपीठ आणि लोण्याचा बेत करू, असा आग्रह करणारे पंडित भीमसेन जोशी. त्यांचं नाव झालं नव्हतं तेव्हापासून लताबाई त्यांना ओळखत होत्या. त्या जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायच्या तेव्हा तेव्हा ते फक्त आणि फक्त संगीताविषयीच बोलत असत. इतर विषयांचा समावेश त्यांच्या बोलण्यात कधीच नसे. गाण्यावरच त्यांची निस्सीम भक्ती आणि प्रेम होतं. जागतिक कीर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनी लहान असताना आईवडिलांनी त्यांच्याबाबत दिलेले जे सल्ले होते ते अत्यंत मोलाचे समजले. पंडितजींनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त गायनावरच केलं आणि विविध संगीत मैफिलीतून त्यांनी संगीताला चालना दिली. त्यांनी केलेल्या संगीत सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचं स्थान हे अजरामर झालं आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार देते. या महान गायकाचं 24 जानेवारी 2011 रोजी निधन झालं, पण आपल्या गाण्यातून ते आजही आपल्यासोबत आहे. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. या गाण्यातच आपण आता रंगून जाऊयात. पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं, तर राम कदम यांनी हे संगीतबद्ध केलं आहे, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. आज आपण इथेच थांबतोय. संगीत क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशींनी केलेल्या या योगदानाबद्दल त्यांना मानाचा मुजरा. पुढील भागात आपण अनुभवणार आहोत सुरेश वाडकर यांची सुरेल महफिल. तेव्हा भेटू लवकरच, पण तोपर्यंत नमस्कार. टाळ बोले चिपळीला नाचू माझ्या संग, टाळ बोले चिपळीला नाचू माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव, सारे एक रूप नाही भेदभाव, सारे एक रूप नाही भेदभाव.
गाऊ नाचू सारे हो गाऊ नाचू सारे होऊन निसंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग जनसेवे पायी काया झिजवावी काया जनसेवे पायी काया झिजवावी घाव सोसून मने रिझवावी घाव सोसून मने रिझवावी ताल देऊनी हा बोलतो मृदंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग ब्रह्मानंदी देह बुडुनिया जाई ब्रह्मानंदी देह बुडुनिया जाई एक एक खांब वार करी होई एक एक खांब वार करी होई कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग टाळ बोलची पळेला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. पावन पंढरी वैकुंठ भुवन पावन पंढरी वैकुंठ भुवन धन्य अदिदीन सोनियात पावन पंढरी वैकुंठ भुवन पावन पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी आनंद गजरे आनंद गजरे पावलो पंढरी आनंद गजरे आनंद गजरे वाजतील तुरे शंख घरी पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी हेम आलिंगनी क्षेम आलिंगनी पावलो पंढरी क्षेम आलिंगनी क्षेम आलिंगनी संतया सज्जनी नीवावीरो पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी
झाली आहे तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर, फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळे खालती कमेंट्स करून सुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. या सुखाची उपमा नाही त्रिभुवानी, सुखाची उपमा या सुखाची उपमा नाही त्रिभुवानी, सुखाची उपमा नाही त्रिभुवानी. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार. ऐसे वैष्णवा दिगंबर दावा कोठे, दावा कोठे, दावा कोठे, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक, जैसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक, जैसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा. ऐसा पुंडलीक ऐसा वेणुनादी, काला दावा, काला दावा, काला दावा, जाता पंढरीची
वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा ऐसा विटेवरी उभा कटेवारी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे नाही कोठे नाही कोठे जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाट जीवा सेना म्हणे खूण सांगितली संती सेना म्हणे खूण सांगितली संतीया परती विश्रांती न मिळे जीव परती विश्रांती न मिळे जीव जाता पंढरीची सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा जाता पंढरी